नमस्कार, स्वागतम गाववाले. कसे अहो व्हिडिओ बनवताय का नाही आणि आम्हाला पाठवताय का नाही? लवकरात लवकर पाठवा. मी वाट बघतो तुमच्या व्हिडिओची. सुरुवात करूयात आजच्या भागाला. तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुमचं स्वागत करतो, ज्याचं नाव आहे लाव येतो व्हिडिओ. व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे एका वडील आणि मुलीच्या जोडीनं. बघूयात त्यांनी काय व्हिडिओ पाठवलेला आहे. त्यांचं व्हिडिओ पाठवणाऱ्यांचं नाव आहे आबोली बाळासाहेब थोटे. बघूयात मग आता त्यांनी काय व्हिडिओ पाठवलेला आहे. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. नमस्कार, मी अबोली बाळासाहेब थोटे, कारंजा भैरव. व्हिडिओ सादर करताय. आता मला घरात राहायचं ना हो, बाहेरच नाही जायचं ना हो. बाहेर पोलीस मारतील दांडा हो, बाहेर पोलीस मारतील दांडा. सुजून टाकतील मांड्या फेंडा, आम्ही हळदीचं काम मिठाचं काम शिजवून चांगलं लावायचं, मग बाहेरच कशाला जायचं. नाही जायचं ना हो, आता मला घरात राहायचं ना हो. बाहेरच नाही जायचं ना हो. डॉक्टर पोलीस आपले मित्र हो, डॉक्टर पोलीस आपले मित्र. सेवा करती दिवस रात्र, बाहेरच नाही जायचं ना हो. हातात घेऊ नका हात लय भारी. हातात घेऊ नका हात. अंत ठेवूया सुरक्षित. घ्या थोडीशी रिस्क. तोंडाला बांधून मास्क, वापरून रस्क, मस्त आनंदानं जगायचं ना हो. आता मला घरात राहायचं ना हो. बाहेरच नाही जायचं ना हो. आता मला घरात राहायचं ना हो. वा 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 वा, लय भारी. मला तुमचा व्हिडिओ लय आवडला. आणि ही बाप लेकीची जोडी मला इतकी आवडली की काय विचारायला नको. मंडळी, गेले जवळपास 5-5.5 महिने झाले असतील आता आपण घरामध्ये आहोत. थोडं आता सगळं सुरू झालेलं आहे. नाही असं नाही, सोशल डिस्टन्सिंग पाळून आपण आता बाहेर पडतोय. पण घरात राहणं फार महत्त्वाचं आहे, हे प्रत्येक वेळेला सांगितलं जातं आणि ते आपण पाळलं पाहिजे. पण घरात राहून लोक वैतागलेत हे नक्की आहे. पण घरात राहायचा आनंद असलेला माणूस मी पहिल्यांदा बघितला. तुम्ही ह्या काकांचे एक्सप्रेशन बघा ना. आता मला घरात राहायचं बघा, तुम्ही जरा एक्सप्रेशन बघा. आता मला घरात राहायचं ना हो. घरात राहण्यासाठी एवढा आनंदी माणूस मी पहिल्यांदा बघितलेला आहे. मला असं वाटतं की लहानपणी ते जे गाणं आलेलं होतं ना आपल्याला, सांग बोला ना, पाऊस पडेल काय, शाळेभोवती तेवढं सुट्टी मिळेल काय. ते जे सुट्टी मागणारं पोरग होतं का नाही, मोठे झाल्यानंतर ते हे काकाच असणार, हेच असणार ते लहानपणी ज्यांना घरात राहायचा एवढा आनंद होता. आता मला घरात राहायचं. लहानपणी सुद्धा त्यांना शाळा बुडवताना असाच आनंद झालेला असणार आहे. आणि तेच हे काका आहेत असं माझं ठाम म्हणणं आहे. पण तुम्ही इतका सुंदर संदेश दिला तुमच्या या गाण्यामधून. तुमचं गाणं मला आवडलं, तुमची क्रिएटिव्हिटी मला आवडली. या तुमच्या गाण्यासाठी मी तुम्हाला देत आहे 7 स्माइली. अभिनंदन. तर मंडळी, बघूयात पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे मुक्ताबाई मरळेकर यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. काही भारत देशामध्ये, एवढा भारत देशामध्ये आला कोरोना वैरी, काही पोलीस सांगत्यात, एवढा पोलीस सांगत्यात. नको जाऊसा भाई रे, दोनाडगावीच्या चावडीत बातमी आली या टीव्हीवर, दोनाडगावीचं एका पंच, पंचायत चांग येईल, गलूगलीनं भंग येईल, एवढ्या कोराण्या पायी, नाही गेलो मी मायारला, यागो कोराण्या पायी, नाही कुणाच्या दारी घरी,
असं कोंडूनी काल येईल असं कोंडूनी काढ येईल कवा जाईल कोराण्या कवा जाईल कोराण्या. वा 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 वा. आजींनी स्वतःच असं एक छानसं गाणं तयार केलं आणि टाळ्या वाजून मला असं वाटतं काय कर्णची आरतीच करतात की जा बाबा कर्ण तू एकदाच जा इथून. आणि आजी तुमचं ऐकल नक्कीच करणं असं मला वाटतंय. पण जुन्या काळातली जी गाणी असायची किंवा जात्यावरची गाणी असायची ओव्या असायच्या त्या बायका स्वतः रचायच्या आणि एक विरंगुळा म्हणून म्हटलं जायचं ते. तसं एक छानसं गाणं आजीने त्या स्टाईलचं बनवलं, स्वतःचं गाणं बनवलं, मला फार आवडलं. याच्यासाठी आजी मी तुम्हाला देतोय 7 स्माइली. पुढचा व्हिडिओ बघूयात कोणी पाठवलाय. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे ओमकार फुगे यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा लाव रे तो व्हिडिओ. वा 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 क्या बात आहे. म्हणजे माणूस नाचतोय असं मला वाटलंच नाही. एखादी मूर्तीच डान्स करते बाबा असं मला वाटलं. म्हणजे हा रोबोटिक्स प्रकारातला हा डान्स प्रकार आहे. आपल्याला मी पहिलेच सांगितलं आपल्याला डान्समधलं लय कळत नाही, पण मी थोडीशी माहिती घेत असतो. त्याच्यावर मला कळलं की रोबोटिक्स अशा पद्धतीचा हा डान्स प्रकार आहे. आणि कसलं भारी. मला हा डान्स बघताना काय आठवलं माहिती का, आपल्याकडे गणेशोत्सव काळामध्ये बघा असा हलता देखावा केला जातो. म्हणजे पुणे साईडला त्याला हलता देखावा म्हणतात, मूर्त्यांचे देखावे म्हटलं जातात. आणि त्याच्यामध्ये त्या अशा मूर्त्या बघा कामं करत असतात, सगळ्या पद्धतीचे डॅन्स बिन्स पण करतात, काही आध्यात्मिक पण असू शकतात. मला काही क्षण असं वाटलं की ही मूर्तीच आहे आणि त्याला कोणीतरी ऑपरेट करतंय का काय कुठल्या तरी मशीनमधून. पण लय भारी राव. तुझं लग्न झालंय का नाही माहीत नाही मित्रा, पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर प्रत्येक मुलीला वाटेल की ह्याच्याशीच लग्न करावं. काय म्हणता याचा डान्स बघून. नाही हा रोबोट सारखा वागतो म्हणून. कुठल्या पोरीला नको असणारे रोबोट. मी सांगितलं की काम कर बाबा, तशा पद्धतीचा रोबोट सगळ्यांनाच पाहिजे असतो. गमतीचा भाग होता, पण तुझा व्हिडिओ मला आवडला. तुझ्या या युनिक व्हिडिओसाठी मी तुला देतोय 9 स्माइली. तर मंडळी पुढचा व्हिडिओ आपल्याला बघूयात कुणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ पाठवलेला आहे बाबासाहेब खंडागळे यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा लाव रे तो व्हिडिओ. वा 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 वा.
बाबासाहेब खंडागळे, तुमचे व्हिडिओ मला फारच आवडले. म्हणजे तुम्ही 2-2 आवाजामध्ये गाता, किती भारी राव. हे म्हणजे एखाद्याला चकवा देण्यासारखं आहे. म्हणजे तुम्ही जर गात असाल तर अनेकांना असं वाटेल की बाबा बाई गाती, आणि किती गोड गळ्याची बाई, आणि ती बघायला तर कितीतरी गर्दी होत असेल. मी त्यांची माहिती घेतली, ते बँडमध्ये काम करतात, त्यांचा बँड आहे आणि त्याच्यामध्ये लग्नाच्या या बँडमध्ये ते दोन्ही आवाजात गाण्याचं सुद्धा काम करतात. वा 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 वा. आणि तुमचा आवाज म्हणजे अनेकांना मी असं करताना बघितलेलं आहे, ऐकलेलं आहे, पण तुमचा आवाज मला खरंच असं वाटलं की कुठल्या तरी महिलेचा आवाज आहे, महिला गायिकेचा आवाज मी ऐकतो. डोळे बंद करून मी ऐकून बघितलं तर मला खरंच वाटलं की बाबा खरंच एखादी महिला गाते की काय. आणि ते सोपं नाही बरं, एकाच वेळेला 2-2 आवाजात गायचं सोपी गोष्ट नाही, हे मला माहिती आहे. तिकडं आवाज बदलायचा आणि लगेच दुसरं कडवं म्हणायचं. फार सुंदर आणि फार सुरात पण गाताय तुम्ही, कौतुक आहे तुमचं. खरं तर तुमचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर मला आमच्या एका मित्राची गोष्ट आठवली. नाही, तो काय असा 2 आवाजात गात नव्हता, त्याचा पण बँडच होता, त्याचं स्वतःच होतं लग्न. तो बसला त्या घोड्यावरती, 5-10 मिनिटांनी काय व्हायचं, घोडा पुढे गेला की हा खाली उतरायचा आणि घोड्याच्या समोर नाचायचा नवरदेव, परत वर जाऊन बसायचा, परत खाली यायचं, घोड्याच्या समोर नाचायचं आणि वर जाऊन बसायचं. सगळेजण म्हणले असं काय करते तू, तुझी वरात आहे, गपचूप घोड्यावर बसणार. नाही ना म्हणे, ती घोडा आमचं आहे ना. मग काय असतं, इतर लग्नामध्ये नवरदेव वर असतो आणि मी त्याच्या समोर नाचत असतो, ते त्याला बघायचं असतं. मी नाचलो नाही तर ते पुढं जात नाही. आज काय झालंय, मीच नवरदेव होईल, पुढं जाईल कसं काय, म्हणून मी खाली उतरतो त्याच्या समोर 2 स्टेप करतो, तेव्हा ते पुढे जाते. अशी गंमत आहे मंडळी. मला फार आवडला तुमचा व्हिडिओ. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 9 स्माइली. अभिनंदन. बघूयात मंडळी पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणी पाठवलाय. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे रोहित ढवळे यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए बाबा लाव रे तो व्हिडिओ. जिस दौर से हम गुजरे हैं ना बेटा, उस दौर से तुम गए होते तो गुजर जाते. हाय बंगारवाला होता काय तू, बंगार विकत होता काय. डावटी घे रे, पार आप घालून टाकायला लागली मायभर राहून राहून. शिकली की पोरगी घालव आप अजून माही ठेवू नको काय. बंगारवाला बाबड्या. ओ धनी, तुम्ही लग्न आधी मला किती म्हणायचे ना, मी तुझ्यावर लई प्रेम करतो, लई प्रेम करतो. आता का नाही म्हणतो. तर मला काय माहित लग्न बी तुझ्या बरंच होणार. वा 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 वा. टाइमपास व्हिडिओ होते तुमचे, धमाल व्हिडिओ होते. या तुमच्या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देतोय 7 स्माइली. अभिनंदन. बघूयात मंडळी पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलाय श्रीधर जगताप यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए बाबा लाव रे तो व्हिडिओ.
अरे वा 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 श्रीधरजी, तुमचा व्हिडिओ मला फार आवडलेला आहे आणि त्यांनी खाकी कपडे घातलेले होते, त्याच्यावरून मला असं वाटलं जाणून घ्यावं की नक्की हे काय करतात. तर ते बेस्ट बसचे ड्रायव्हर आहेत आणि किती सुंदर बुलबुल वाजवता तुम्ही, लयच भारी. त्यांचा फोटो दाखवा इकडं. त्यांनी ते गाणं वाजवलं, इश्क में हम तुम्हें क्या बुलाए, म्हणजे हे सोनू निगमचं गाणं आहे समजा, पण त्यांच्याकडे बघा ना तुम्ही, आल्ताफ राजाच वाटतात ते होते ना. तुम तो फेरे परी ते वाजवलं असेल तुम्ही बुलबुलवर. मी आल्ताफ राजाने बुलबुल वाजवली अशीच लिंक घेतली असते. पण लय भारी, मला फार आवडलं. म्हणजे आता बघा ना, हे बसचे ड्रायव्हर आहेत ना, मी चालवताना सुद्धा ते असं चालवताना असे गिअर नसतील टाकत, असेच गिअर टाकत असतील. बुलबुल वाजवायची सवय आहे त्यांना. मला फार आवडला तुमचा हा व्हिडिओ, तुमची कला फार सुंदर आहे. या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 9 स्माइली. पुढचा व्हिडिओ बघूयात आपल्याला कोणी पाठवलेला आहे मंडळी. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलाय सचिन पाटील यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए बाबा लाव रे तो व्हिडिओ. घरात बूट न तलवार की धार से न गोलियों की बौछार से बंदा डरता है तो सिर्फ कोरोना वायरस से. वायरस से असं तरी करायचं ना. न तलवार की धार से न गोलियों की बौछार से बंदा डरता है तो सिर्फ कोरोना वायरस से असं करायचं. तर राईम आला. जानी हम सौदागर है, हमारे 14 घर है, लेकिन आज हम घर पर है. व्हिडिओ बनवणारा जास्त हसतो बघा. लेकिन आज हम घर पर है. आता बघा, तुम्ही चुकून नाकातच गेला असा चमचा. तुम्ही परत बघा नीटा. इकडे नाकात गेला असता आता चुकून चमचा त्यांचा. वा वा, तुमचा हा मला फारच आवडला मिमिक्रीचा प्रकार. मस्त केला तुम्ही. आणि तुमच्या या मिमिक्रीच्या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देतो 6 स्माइली. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे संदेश घोरपडे यांनी. बघूयात काय आहे व्हिडिओ. ए भावा लाव रे तो व्हिडिओ. वा वा. वा 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 वा, लय भारी लय भारी. कंगव्याचा उपयोग भांग पाडण्यासाठी केला जातो, पण कंगव्याच्या माध्यमातून त्यांनी
अशा प्रकारचं एक वाद्य केलं. आता कंगवा वाद्य असं आपण त्याला म्हणूयात, आणि त्याच्यामधून हे गाणं त्यांनी सादर केलं. ही कला ना आमच्या एका मित्राला पण येते, पण त्याने ती बंदच केली कला. का एकदा त्याच्या बायकोने त्याला लय मारलं. कशामुळं म्हणता नाही, ती बायकोला माहीत नव्हतं ना हा कशाने आवाज काढतो, तर ते हा घेऊन बसायचा, पो 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 करायला लागला की बायको लगेच ती डास मारायची बॅट घेऊन यायची, कुठे डास कुठे डास कुठे डास, डासच दिसायची ना. परत बायको बसली काय करायला की हा वाजवायचा, बायको लगेच आली कुठे डास कुठे डास कुठे डास. नंतर कळलं हा असं कंगव्यातून आवाज काढतो. पण तुमचा व्हिडिओ लय भारी होता. तुम्ही एक वेगळंच वाद्य शोधून काढलंय असं मी म्हणेन. या कलेसाठी मी तुम्हाला देत आहे 6 स्माइली. अभिनंदन. बघूयात मंडळी आता पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे दिनेश हुमने यांनी. बघूयात काय आहे व्हिडिओ. ए भावा लाव रे तो व्हिडिओ. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची, परवा बिकुनाची, परवा बिकुनाची. वा 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 वा, किती मस्त, किती छान. मला फार आनंद झाला. खरं तर पेन्सिल काय खडू काय आपल्या हातात पूर्वी लय असायचं बघा, पण आता ते नवीन आले, डिजिटल आलं ना सगळं. म्हणजे ते टॅबलेट आले, त्यानंतर मोबाईल आले. आता तर पोरं अर्धी पोरं तर कॉम्प्युटरवर काम करायला लागले, लहान लहान पोरं. पण मंडळी पाटी आणि पेन्सिलची मजा काहीतरी आवरच. पाटी पेन्सिलीनी त्या पाटीवरती जे जे काय आपण लिहिलं ते आयुष्यभरासाठी आपल्या मनावरती कोरलं गेलेलं आहे मंडळी. हे तुम्हाला सुद्धा मान्य असेलच नक्की. मला मस्त वाटलं. खरं तर तुम्ही खडू काय पेन्सिल काय त्याच्यामधून एवढं छान छान कोरता. अनेक पोरं शाळेत पेन्सिली फक्त खाण्यासाठी वापरतात हे आपल्याला माहिती आहे. लहानपणी आपण बघायचो की मोठा बॉक्स यायचा पेन्सिलचा, ते खापराच्या पाट्या असायच्या, आणि मग त्यातल्या अर्ध्या पेन्सिली लिहायला आणि अर्ध्या पेन्सिली खायलाच वापरायची पोरं. त्या काळात काही चॉकलेट बिकलेटला फार पैसे नव्हते, त्याच्यामुळे त्यांचं चॉकलेट तेच खाल्लं जायचं. नाही तर तुम्ही असं करू नका. लहान पोरं की ट्राय करतील, बघा आपण पण खाऊन बघूया. आपल्या पालकांनी खाल्लंय म्हणल्यानंतर नको, आपण तसं नाही करायचं. मला फार आवडला तुमचा व्हिडिओ. तुमच्या या सुंदर कलेसाठी मी तुम्हाला देतोय 7 स्माइली. पुढचा व्हिडिओ बघूयात कोणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे रमेश भंडारी यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा लाव रे तो व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, आता मी जो तुम्हाला आवाज काढून दाखवणार आहे त्या आवाजामुळे निर्जीव बावले सुद्धा जिवंत वाटायला लागले, किंबहुना त्यांची भीती वाटायला लागली. खरं तर तो आवाज दिलीप प्रावळकर सरांचा आहे. पण मी जेव्हा जिथे जिथे कार्यक्रमामध्ये हा आवाज काढलाय तेव्हा तर लहान मुलांची तर पॅन्ट ओली झालीच, पण मोठ्याल्यांची सुद्धा टरकलेली. तो आवाज मी तुम्हाला ऐकवतो. कोणाचा आहे ते तुम्ही सांगायचंय. कुबड्या मला बाबा चमत्कार कडे घेऊन चाल. लक्ष गप्परा मला मंत्र म्हणू दे. ओम भगवी भाऊदई ओम भट स्वाहा. वा वा, पोरं घाबरले असणार असं तुम्हाला वाटतंय? नाही, पोरं घाबरत हल्ली. पोरं लय हुशार झालेली आहे. पोरं अभ्यास सोडली तर कशालाच घाबरत नाही हल्ली. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका कलाकार रमेश भंडारी. आणि याला ओळखलं का? अरे यांना म्हणायचं याला काय म्हणतो गावठी. हा, तर यांना ओळखलं का? नाही ओळखलं? नाही ओळखलो. अहो हे शांताबाईचे प्रिय. अरे प्रिय नाही प्रिय प्रिय. हा, तर हे शांताबाईचे प्रिय. शांताबाई कोण? शांताबाई की आवाज सुनी तुमने? शांताबाई ऐसी माँ है कि जिसके चलने से हवा रुक रुक के चलती है, सांस थमने लगती. शांताबाई शांताबाई. अरे तू आधी शांत हो. तर शांताबाईचे पिये आहेत आणि शांताबाईचं गाणं खूप फेमस झालं. खूप 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 मी सांगतो ना माझ्या, खूप फेमस झाले. तर सगळे कलाकार शांताबाईच्या घरी आले की आमच्या पिक्चर मध्ये काम करायला पाहिजे. तर हा पिया असल्यामुळे याने एकेकाची ऑडिशन घेतली. तर पहिले कोण आले रे? नीलू फुले धोतर
पहिले आले निळू फुले, धोतरवाले निळू फुले. काय तुझा नकराला काय मारते आई आपल्या पिक्चर मध्ये काम करायला पाहिजे आणि पिक्चरचं नाव ठेवलंय शांताबाई वाड्यावर या. अरे रात्री याका मला घरी जा म्हणतो का काय? वा 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 मस्त मस्त मस्त. तुमचे व्हिडिओ मला फार आवडले आणि या तुमच्या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 7 स्माइली. अभिनंदन. पुढचा व्हिडिओ बघूयात कुणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे हेमंत दळवी यांनी. बघूयात काय आहे व्हिडिओ. ए बाबा लाव रे तो व्हिडिओ. ओळखलत का सर मला ऑनलाईन आला कोणी? ओळखलत का सर मला ऑनलाईन आला कोणी? कपडे होते घरातलेच, डोक्यावरती पोनी. क्षणभर लॅग झाला, नंतर हल्ला बोललावरती पाहून. सौदामिनी पाहुणी आली, गेली राउटर जाळून. क्वारंटाईन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली. क्वारंटाईन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी, डिश तेवढी वाचली. फायरवॉल जळली, ओएस उडाली, होते नव्हते नेले. फायरवॉल जळली, ओएस उडाली, होते नव्हते नेले. प्रसाद म्हणून फ्रीज आणि वॉशिंग मशीन तेवढे ठेवले. कारभारणीचा हॉटस्पॉट घेऊन सर आता वर्क फ्रॉम होम करतो. कारभारणीचा हॉटस्पॉट घेऊन सर आता वर्क फ्रॉम होम करतो आहे. 1-1 रुपया जोडतो आहे, नवा राउटर मागवतो आहे. मोबाईल जवळ हात जाताच हसत हसत उठला. मोबाईल जवळ हात जाताच हसत हसत उठला. जीपे नकोच सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडली कनेक्टिव्हिटी तरी मोडला नाही कणा. मोडून पडली कनेक्टिव्हिटी तरी मोडला नाही कणा. व्हर्च्युअली पाठीवर हात ठेवून नुसतं लढ म्हणा. नुसतं लढ मला वाटतं तुमची पुढची ओळ अशी असेल, मोबाईलकडे हात जाताच हसत हसत उठला. हॉटस्पॉटचं पासवर्ड नको सर, जरा एकटेपणा वाटला. पण मस्त तुमची कविता मला फार आवडली. आणि सध्या जे वर्क फ्रॉम होम करणारे आपले सगळे मित्र आहेत त्या सगळ्यांना ही कविता आवडलेली असणार आहे, कारण बरेच दिवस झाले ते घरामध्येच आहेत. आणि पूर्वी बघा ना, पूर्वीचा एक शब्द होता मंडळी, नेटानं काम करायचं, नेटानं काम करायचं. पूर्वीपासून म्हटले जायचे. तो शब्द आता खरा झाला आहे बघा ना. आता फक्त नेटानंच काम केलं जातं. नेट पाहिजेच घरामध्ये, नाही तर कामच होऊ शकत नाहीत. खरं तर नेटानं काम करायचा हा शब्द त्या काळात आला, पण त्याचा उपयोग आता व्हायला लागला. आणि त्यातलं नेट म्हणजे काय असतं हे सगळ्यांना कळलेलं असेल. वा, तुमचा व्हिडिओ मला आवडलेला आहे. या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देतोय 7 स्माइली. आपल्याकडे व्हिडिओ आलेला आहे अभिषेक कुर्णेकर याचा. बघूयात त्यांनी काय कला सादर केलेली आहे. ए भावा लाव रे तो व्हिडिओ. काय भारी राव. पहिल्यांदा मला वाटलं हा काय करतोय घरामध्ये, आता कशाचा व्हिडिओ बनवलेला आहे काय कळत नाही. पण एवढी सुंदर त्यांनी त्याच्यामध्ये एक स्कूटर बनवली बघा, एवढी छोटीशी स्कूटर. आणि ती बाटलीमध्ये त्यांनी अशी आतमध्ये टाकली. म्हणजे आपण बघितलेलं असेल ते बाटलीमध्ये जहाज असतात वगैरे, अशा कलाकुसरी आपण बघतो आणि आपल्याला विशेष वाटतं बाबा हे कसं काय करत असतील. तसं मला हा व्हिडिओ बघून अभिषेक वाटलं की हे कसं काय केलं असेल बरं ह्या माणसाने. मला लईच भारी वाटलं. ती स्कूटर त्यांनी बाटलीमध्ये घातली. त्याच्यावरून मला एक किस्सा आठवला. खरं तर मंडळी कसं असतं की आपल्याला माहिती ती जिनी विनी जी असतात ते बाटलीतनं अशी बाहेर येतात बघा. आमच्या मित्राला तो आता सांगतो, आता विश्वास ठेवायचा फक्त. आमच्या मित्राला अशी एक बाटली गावली होती, त्याच्यात तो जिनी होता असं त्याचं म्हणणं आहे. तर तो जिनी आता अडकलेला होता. ह्याने बाटली हलवून बघितली तसं तो जिनी हालायचा. आणि तो जिनी आतनं त्याला म्हणत होता मला बाहेर काढ ना मित्र, मला बाहेर काढणार. त्याने पटकन त्याला बाहेर काढला. जिनी खुश झाला.
वा 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 वा, अरे गेली 500 वर्ष मी या बाटलीमध्ये बंद होतो, तू मला बाहेर काढलं, आजपासून तू माझा मालक, मी तुझी कुठली पण इच्छा पूर्ण करू शकतो, मला सांग कुठली इच्छा तुझी पूर्ण करू. तो म्हणला माझी एकच इच्छा पूर्ण कर, तुला ज्या बाटलीतनं मी बाहेर काढला ना त्याच्यात पहिली माझी बायको घालून टाक कायमची, बाकी माझ्या कुठल्याही इच्छा तू पूर्ण नाही केल्या तरी चालतील. जिनीच्या डोळ्यातच पाणी आलं मंडळी. ते बघा ती लगेच तिकडे भांडी आपल्याला लागली. अगं तुझ्याविषयी नाही बोलत मी माझ्या मित्राच्या बायकोचा किस्सा सांगतोय, तिला लगेच वाटलं तिच्याविषयी बोलतोय, तसं नाही. पण ह्यांनी लय भारी व्हिडिओ पाठवलेला आहे. वा 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 वा, लय भारी केलं बघा त्यांनी. छोटीशी खुर्ची बनवली ती बाटलीमध्ये टाकली, केवढं भारी. पण ह्याचं जेव्हा लग्न होईल का नाही तेव्हा ह्याला फर्निचर विकत नाही घ्यायला लागणार, सगळं फर्निचर हा माणूस स्वतःच बनवल. आणि एक टेन्शन नसणार आहे बाबा, रुखवत जो आहे त्यासाठी वेगळा टेम्पो लागणार नाही. रुखवत प्रत्येकाच्या खिशात जरी टाकला तरी जाईल. तुझ्या खिशात खुर्ची टाक, तुझ्या खिशात टेबल टाक, तुझ्या खिशात आमकं टाक. वा वा, मला तुझे व्हिडिओ फार आवडले आणि तुझ्या या अनोख्या कलेसाठी मी तुला देत आहे 8 स्माइली. अभिनंदन. तर बघूयात पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे दीपक गांगण यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा लाव रे तो व्हिडिओ. वा वा, वा वा जी वा, पण लिहिलं त्यांनी. वा 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 वा, तुमची कला मला फारच आवडली. आतापर्यंत या कार्यक्रमात अनेक व्हिडिओ आले चित्रकारांचे, पण हा व्हिडिओ थोडासा वेगळा होता. तुमच्याकडे एक वेगळाच पेन होता राव, की असं रेडियम सारखं. म्हणजे मला आठवतंय आम्ही शाळेत असताना ना तसे ते बारीक बारीक असे रेडियमचे नवीन नवीन स्टिकर आले होते. म्हणजे त्याच्यामध्ये असे चंद्र मिळायचे, तुम्हाला आठवत असेल बघा, असे स्टार मिळायचे, म्हणजे चांदणे असायच्या. आणि मग ती घ्यायचं आणि नखावर लावायचं आणि मग अंधार करून बघायचा, नंतर मग इथं लावायचं पोरी, मग घरात कुठंतरी चिकटवून बघायचं. हे नवीन नवीन आलं होतं रेडियम, ते लय भारी वाटायचं. नाहीतर मग ते घड्याळामध्ये सुद्धा बघा काट्याला असायचं, ते असं बघायचं, इतकं भारी वाटायचं ना. असं वाटायचं त्याच्यासाठी कोणाला लाईट गेली पाहिजे, कारण ते लोकांना दाखवायचं असायचं आपल्याला. पण हे छान वाटलं मला तुमचं. आणि तुमच्याही घरात समजा लाईट गेली तर टेन्शन नाही लोकांना. सगळे म्हणत असतील ए जरा बितडावर 2-3 चित्र काढ रे, तुझी चित्र होई पण माझा स्वयंपाक होईल. इतकं भारी आहे तुमच्याकडे ते पेन. मला तर असं वाटतं ह्याच्यामध्ये काही काजव्याचा रसबीज भरतात का काय, काय माहिती अशी पेन बनवायला लोक. लय भारी आहे. पण तुमचा पेन आवडला मला आणि तुमची ही कला पण आवडली आणि तुम्ही फार सुंदर चित्र काढले. तुमच्या या कलेसाठी मी तुम्हाला देत आहे 7 स्माइली. अभिनंदन.
बघूयात मंडळी आजच्या भागात फायनल मध्ये कोण कोण गेलेलं आहे. आजच्या भागात फायनल मध्ये जात आहेत ओमकार फुगे, त्याच्यानंतर बाबासाहेब खंडागळे आणि त्यानंतर आहेत श्रीधर जगताप. तिघे सुद्धा तगडे फायनलिस्ट आहेत, पण आजच्या भागाचे विजेते झालेले आहेत बाबासाहेब खंडागळे. अभिनंदन. आता लगेचच त्यांना व्हिडिओ कॉल करूयात आणि ही गोड बातमी देऊया. ए भावा, लाव त्यांना व्हिडिओ कॉल. तर मंडळी आता आपल्या बरोबर आहेत बाबासाहेब खंडागळे. नमस्कार. 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 नमस्कार सर. अरे वा 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 वा, लय भारी वाटलं. आता मला भीती वाटली की तुम्ही कुठल्या आवाजात आमच्याशी बोलणार बाबा. कारण तुम्ही 2 आवाजामध्ये गाऊ शकता म्हटल्यानंतर बोलणार कुठल्या आवाजात असा मला प्रश्न पडला होता. दोन्ही आवाजात बोलू शकतो सर तुमच्या बरोबर. वा 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 वा. पण तुमचा व्हिडिओ लय भन्नाट होता. म्हणजे आम्ही अशी कला यापूर्वी सुद्धा बघितलेली आहे. नाही असं नाही की बाबा स्त्री आवाजात सुद्धा गाणं गायचं आणि पुरुष आवाजात सुद्धा गाणं गायचं, पण तुमचा व्हिडिओ वेगळा होता. म्हणजे मी अक्षरशः डोळे बंद केले तर मला काही क्षण असं वाटलं की खरंच एखादी गायिकाच गाते का काय बाबा. एवढं भारी तुम्ही गाऊ शकता. याची आवड कधी लागली तुम्हाला? सर मला शाळेत असतानाच 9वी-10वी पासूनच आवड होती गाण्याची. शाळेच्या परिपाठामध्ये पासूनच गायची सुरुवात केली मी. अच्छा. आणि तुम्ही काय करता गाण्याव्यतिरिक्त? गाण्याव्यतिरिक्त माझा बँडचा छोटा व्यवसाय आहे. बर. शेती. अरे वा वा वा. मग बँड मध्ये तुम्ही हे गाण्याचं काम करता का? हो, गाण्याचं काम करतो. कसा रिस्पॉन्स असतो मग? चांगला रिस्पॉन्स असतो पब्लिकचा. दोन्ही आवाजामध्ये कला सादर होते म्हटल्यावर पब्लिकचा रिस्पॉन्स चांगला असतो. अरे वा. आणि मग तुमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा मिसेसला पहिल्यांदा गाणं कुठलं गाऊन दाखवलं होतं तुम्ही असं 2 आवाजात? वृक्षानो वेलीनो काळानो फुलानो वेलीनो काळानो फुलानो तेरी बिचूप मेरी बिचूप कोणाला काही सांगू नका. कबूल 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 निसर्ग राजा ऐक सांगते गुपित जपलंय र कुणी माझ्या मनात लपलंय र कुणी माझ्या मनात लपलंय र. निसर्ग राजा ऐक सांगतो गुपित जपलंय र कुणी माझ्या मनात लपलंय र कुणी माझ्या मनात लपलंय र कुणी माझ्या मनात लपलंय र वा 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 वा. लपलंय र. लय वारी लय वारी लय वारी. आई शपथ. आणि मग मिसेसनी जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला हा आवाज काढताना किंवा असं गाताना पाहिलं त्यांची काय प्रतिक्रिया होती पहिल्यांदा? त्यांना आवडलं ते. म्हणजे त्यांना पण गाण्याची थोडीशी आवड आहे आणि त्यांनी मला म्हणजे बँडमध्ये गाताना पण असं लांबून पाहिलेलं होतं. म्हणजे जमल्याच्या आमचं लग्न ज्यावेळेस जमलं ना त्यावेळेस म्हणजे लांबून त्यांच्या गावाच्या शेजारी आपला म्हणजे बँड गेलेला तर त्यांनी ते पाहिलं होतं. म्हणजे ते आवडलं त्यांना. अरे वा. असं काही. आणि मग तुमच्या लग्नात कुणाचा बँड होता? तुमचाच होता का दुसरा कुणाचा होता? माझ्या लग्नामध्ये इब्राहिम बँड होता पाथर्डीचा. हा. आणि तुमच्या लग्नात तुम्ही असं गायला का मग बाबा घोड्यावर बसला आणि तुम्हाला राहावं आणि मग तुम्ही गाणंच म्हणला बाबा असं काय झालं का? हो, गाणं झालंच की माझं. राहुल नाही मला त्या ठिकाणी. त्या ठिकाणी पण मी गाणं. वा 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 वा. खरं तर मला हेच भारी वाटतं की हा जो व्यवसाय आहे वादकांचा हा किती सुंदर व्यवसाय आहे. म्हणजे आनंद तुम्ही लोकांच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये भरत असता. पण सध्या लॉकडाऊन आहे. लग्न सुद्धा 25-50 लोकांमध्ये केली जात आहेत. शक्यतो वाजंत्री वगैरे आत्ता तरी त्याला परमिशन नाही. तुम्हाला कसं वाटतंय? हा, त्यामुळं सर आमचं खूप नुकसान झालेलं आहे. तर माझी एक कळकळीची विनंती आहे शासनाला. तर थोडीफार आम्हाला मदत म्हणून किंवा आमचे कार्यक्रम थोड्या छोट्या स्वरूपात का होईना शासनाने आम्हाला परवानगी द्यावी ही शासनाला माझी विनंती आहे सगळ्या कलाकाराच्या वतीनं. म्हणजे खूप आमच्या आता सध्या बिकट परिस्थिती आहे लॉकडाऊनमुळं. आम्ही होतं तेवढं म्हणजे 5-6 महिन्यामध्ये थोडंसं केलं, पण आता यापुढं सरकारने आम्हाला मदत करावी किंवा हे सगळं चालू करावं ह्याची विनंती आहे सरकारला माझ्याकडून सर्व कलाकारांकडे. वा वा वा. आणि खरं आहे की आता सगळ्या गोष्टी हळूहळू सुरू होत आहेत. त्या पद्धतीनं तुमचा व्यवसाय सुद्धा लवकरात लवकर सुरू व्हावा आणि कुठल्याही लग्नाला बँड शिवाय मजा नाही बाबा.
आपली पारंपरिक वाद्य आणि त्याची मजा काहीतरी औरच आहे. ते लवकरात लवकर आमच्या कानावरती पडो अशी आमची सुद्धा इच्छा आहे. आणि त्या निमित्तानंच आज तुम्हाला आम्ही फोन केलेला आहे, हा व्हिडिओ कॉल केलेला आहे. तुमच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम बँड वादकांना किंवा सगळ्या वादकांना आमचा एक मानाचा मुजरा मी करतो. तुम्ही फार छान काम करता सगळ्या समाजासाठी आणि सगळ्यांचं मनोरंजन करता. आणि आता तुम्हाला ज्या कारणासाठी मी फोन केलेला आहे ती गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आजच्या भागामध्ये अनेक व्हिडिओ आमच्याकडे आले, भन्नाट व्हिडिओ होते, एक से बढ़कर एक. पण तुमचा व्हिडिओ आम्हाला जरा जास्तच आवडला आणि तुम्ही आजच्या भागाचे विजेते झालेले आहात. अभिनंदन. धन्यवाद सर, धन्यवाद. फार मला मस्त वाटला तुमचा व्हिडिओ. आणि मला खरंच अजूनही असं वाटत नाही की तो स्त्री आवाज जो आहे तो तुम्ही काढता. इतकं छान तुम्ही करता आणि ते सोपं नाही. एकाच वेळेला पुरुषी आवाज, एकाच वेळेला बाईचा आवाज काढणं हे थोडंसं अवघड काम असतं. पण ते अवघड काम तुम्ही सोप्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करता, म्हणजे आम्हाला सोपं वाटावं असं. फार सुंदर व्हिडिओ. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. झी युवा वाहिनीतर्फे या कार्यक्रमातर्फे तुम्हाला मिळत आहे 5,000 रुपयांचा पुरस्कार. अभिनंदन. धन्यवाद, धन्यवाद सर. कसं वाटतंय तुम्हाला जिंकल्यानंतर? खूप छान वाटतंय सर. आणि मस्त तुम्हाला भेटून तर खरं तर खूप धन्य वाटलं. तुमच्यासमोर मला बोलण्याची संधी मिळाली. खूप भारी वाटतंय की मी तुमच्यासमोर बोलू शकलो. धन्यवाद, खूप छान वाटलं. वा 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 वा. अभिनंदन, अभिनंदन. आणि आपण लवकरच परत एकदा भेटू एखादा नवीन व्हिडिओ तुमचा बघण्यासाठी. धन्यवाद. ओके, धन्यवाद. तर मंडळी आता पाहूयात डॅशला रिटर्न मोमेंट ऑफ द डे. काय मंडळी, मजा आली की नाही? अशीच मजा करण्यासाठी आपण भेटणार आहे आता पुढच्या आठवड्यात. पण पुढच्या आठवड्यात तुमचा व्हिडिओ या कार्यक्रमात दिसावा याच्यासाठी तुम्ही लवकरात लवकर व्हिडिओ बनवा, आम्हाला पाठवा. त्याच्यासाठी आपला व्हॉट्सॲप नंबर आहे तो लिहून घ्या, 9920003422. भेटूयात पुढच्या आठवड्यात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे लावलं तो व्हिडिओ.